नमस्कार मंडळी, मी पूर्व उमेश पाटील, जिल्हा परिषद शाळा केवली दिवेची विद्यार्थिनी आहे। मी आपल्या समोर सावित्रीबाईंना शिकताना आणि मुलींना शिकवताना काय काय अनुभव आले हे त्यांच्या शब्दात सांगणारी छोटीशी नाट्यछटा सादर करते। शेठजी मला शिकवायला लागले। इंताना थरथरणाऱ्या माझ्या हाताला शेठजीने आधार दिला आणि थरथरणारा माझा हात आता लय मजबूत झाला बघा। आणि मी पहिला शब्द शिकली तो शेठजींची साव शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, माणसं मागणं बडबडत होती, बाई शिकली म्हणून का बाय घरदार पुढे जात नाही। आणि मग तो सोन्याचा दिवस उगवला। 1 जानेवारी 1848 ला पुण्यातल्या बिडवाड्यात आम्ही पहिली मुलीची शाळा काढली आणि जणू अधर्म झाला अशी सगळीकडे आरडाओरडा झाला। आणि शेठजी ते तर घरोघरी जात होतं, मुलींना गोळा करत होतं, त्यांच्या आई वडिलांना समजावत होतं। आमची शाळा चांगली पण बंद पडावी म्हणून डाव टाकले जात होते। विष्णुपंतांसारख्या आमच्या शिक्षकांना वारीत टाकल्याची धमकी दिली जात होती। आता शिक्षकच नसेल तर शाळा चालवायची कशी? शेठजींचा चेहरा पडला। मी शेठजींना म्हटलं, विचार कसला करताय? मी हाय नव, मी शिकवीन मुलींना। तेव्हा कोणी शिकवायला गरज पडत नव्हतं, पण मी मन घट्ट केलं आणि टाकलं पाऊल। रस्त्याने जाताना माझ्याने कोणाकडे बघत नव्हते। काय बाया बोलत होते? कोण रे? कुठे चालली? कोणाची रे बायको? डोईवर पदर, तुरु 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 कुठे चालली म्हणायची, अशी काय बाया बोलायची आणि माझी पावले पुढे पुढे पडायची। शाळा समोर आली तशी बापाचा कळप झाला। विड्याच्या वाड्यामध्ये फुलांची बायको शिकवायला आली अशी बातमी पुण्यात पसरली। मी शाळेत पोहोचले। पोरींचे चेहरे बघून मला धीर आला। मी शिकवायला सुरुवात केली। पोरी पाटीवर पेन्सिलने लिहत होत्या, जर स्त्रीच्या मागे गिरवत होत्या। म्हटलं आता पोरी शिकतील आणि पुढं खूप मोठ्या होतील। दिवसाची पोरींची शाळा ना रात्रीची माझी शाळा। कसं शिकवायचं ते मी शेठजींकडून शिकत होते। तुम्हाला सांगू का, रस्त्याने जाताना माणसं लई त्रास द्यायची, दारात उभी राहायची, तोंडने मारायची, कोणी शिव्या द्यायच्या। आई म्हणायचे, आली वगैरे फलटण आवरा तिला, काय ग सटवे धर्म बुडवतेस काय, असे बोलून घबरवायची। कोणी शेळी टाकायची, कोणी चिखल ढोवायची, कोणी दगड मारायची, कोणी अंगावर पाणी टाकायचे आणि खट्टकन दगड माझ्या कपाळाला लागला। रक्ताची चिरकांडी उडाली। म्हणायचे, पुढे जाणारे बाईचे असेच ते आवडतात। एकदा तर एक ढटिंगण माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणतो, कसा मागं फिरायचं बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही। मग मी देखील गप्प बसले नाही, उचलला हात आणि लावला खांदीशी। बाईच्या जातीला कणखर असावं लागतं। त्यापासून माणसांवर वचक बसला। त्यावेळी बाई शिकावं आणि शिकण्यासाठी बाहेर पडावं हे लई मोठं धाडसाचं काम होतं, पण मी पूर्वक केली नाही। एकदा तर एक कर्मठ आमच्या मामाजींना धमकावत म्हणतो, कसा शिव 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 गोविंद राया, अरे तुझा एक या सटवी सुनेला शिकवायला पाठवतोय। उद्या तुमची पोरं शिकली आणि अमंगल झाला मग काय घोंगडं फिरायचं? आधी घराच्या बाहेर काढ त्यांना, नाहीतर तुम्हाला टाकू, असे धमकावले जाते। तुम्हाला सांगू का, मला मूल नव्हतं याचं कधीच झालंच नाही, पण डोकं नाही ते बोलू लागले। कालीच करपून गेलं माझं। पण शेठजींनी मला सावरलं। शेठजींनी मला फक्त लिहायला वाचायला नाही तर विचार करायला शिकवलं, माणूस जगायला शिकवलं। आणि हेच मी माझ्या शाळेतल्या लेकींना शिकवलं। सावित्रीच्या लेकी आज इथे जमलेल्या सर्व सावित्रीच्या लेकींना पाहून मला लय आनंद झाला।